सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या या पत्रकार परिषदमध्ये मी स्वागत करतो। आणि मगाशी जिल्ह्याचे खासदार आणि धाराशिवचे आमदार तसेच तुळजापुरातून आलेले काही आमचे प्रतिस्पर्धी यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये जो त्यांनी अनेक मुद्द्यांचा त्या ठिकाणी जो उहापोह केला, त्या मुद्द्यांविषयी खरं तर स्पष्टीकरण ही जनता जाणते, परंतु वेळच्या वेळी आपल्या माध्यमातून ज्या वेळेस ते बोलतील आणि अगदी जे काही खोटं नाटं बोलतील त्याच्यावरती आम्हाला व्यक्त व्हावं लागतं। खरं तर दुर्दैवाने खासदार साहेबांनी अशी एखादी पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून विकास कामावर कधी घेतली आहे का? अशी एखादी मीटिंग की बाबा मी असा प्रस्ताव आणलाय, माझं असं नियोजन आहे या जिल्ह्यासाठी, किंवा मी कुठला तरी निधी आणलाय, त्याविषयी या पत्रकारांच्या माध्यमातून कधी या जनतेला आपण संबोधित केलंय का? हा मला या ठिकाणी प्रश्न आहे। खासदार साहेब, आपण जे वारंवार टीकात्मक जनतेला ऐकवता, या गोष्टीला जनता कंटाळली आहे आणि जनतेच्या काठीमध्ये आवाज नसतो। ते वेळच्या वेळी जनता आपल्याला त्या ठिकाणी जनतेचा आवाज त्या ठिकाणी दाखवेल। एखादी तरी पत्रकार परिषद आपण या जनतेला संबोधित अशी करा की त्याच्यामधून विकासात्मक या जिल्ह्याचं काही आपण भलं करतोय, या जनतेने एवढं आपल्याला मतदान दिलं, त्या मतदानाच्या बदल्यात मी हे आपल्याला करतोय, या विकासात्मक काही गोष्टी करतोय, हे आपण त्या ठिकाणी बोलणं अपेक्षित आहे। खरं तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपल्याला या माध्यमातून मिळणार आहेत। मी या सर्व प्रश्नावरती बोलण्यासाठी माझे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय आणि आताच आलेले जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी साहेबांचं मी या ठिकाणी पत्रकार परिषद मध्ये स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला माननीय नितीनजी काळे साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं। खासदार आमदारांनी आजची जी आज पत्रकार परिषद घेतली त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून उत्तर देण्याच्या अनुषंगानं आजच्या या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तुळजापूर तालुक्याचे शहराचे अध्यक्ष आनंददा कंदे, तुळजापूरचे माजी अध्यक्ष शांताराम पेंडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भोसले उपस्थित आहेत। माननीय खासदार आणि आमदारांनी दाखविलेला व्हिडिओ हा अर्धवट आहे। अर्धवट व्हिडिओ दाखवून बदनामी करणं हेच एक मोठं षडयंत्र आहे। जो व्हिडिओ त्यांनी दाखवला हा राज्य पुरातन विभागाचा अहवाल तुळजाभवानीच्या मंदिराच्या संदर्भात जेव्हा सादर झाला होता, त्यानंतर भाविकांना आणि समस्त नागरिकांना या अहवाल आणि त्या अनुषंगानं जी काही माहिती दिली पाहिजे यासाठी आदरणीय आमचे नेते राणा जितेश्याम पाटील साहेबांनी हा व्हिडिओ केला होता। मला वाटतं की अगोदर आपण व्हिडिओ बघू, पण व्हिडिओ अर्धा कसा आणि पुढचा कसा पूर्ण हे पाहिल्यानंतर पुढचे आपण त्याच्यावर बोलू। आणि तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे। गेल्या 6 महिन्यापूर्वी तिची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट, आणि त्याच्या अनुषंगाने अहवाल आलेला आहे। आपण परत एकदा ESI कडनं देखील या बाबतीतला अहवाल घेतोय आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये ते स्पष्ट होईल की शिखर पूर्ण आपल्याला उतरवायचं का कसं,
परंतु आता स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे हे काम जे आहे ते आपण करतोय. आर्किओलॉजी डिपार्टमेंटला निधी उपलब्ध करून दिलाय आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काम सध्या चालू आहे. हे जीर्णोद्धाराचं काम करत असताना मंदिराचा परिसर नाही बंद करेल बस झाला बंद करा तुम्ही. नाही आपला विषय आपला जो आज त्यांनी दाखवला त्यांनी काय सांगितलं की खासदार साहेब म्हणले की आमदार साहेबांनी मंदिर आणि कळसा सगळं खाली उतरायला सांगितलं. आता आपण व्हिडिओ पाहिला. राज्य पुरातन विभागाचा अहवाल त्या प्रमाणात सादर झाला होता आणि त्याच अनुषंगानं आमदार राणा जगदीश पाटलांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली. परंतु त्यांनी सांगितलं की ASI भारतीय पुरातन विभागाच्या अहवालानंतर राज्य अहवाल या दोन्हीही अहवाल महाराष्ट्र सरकारच्या समोर ठेवून महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि त्यानुसारच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम सुरू होणार आहे. त्याचसोबत हे काम मंदिर संस्थान करत नाही. हे मंदिर समितीनं 58 कोटी रुपयाचा निधी राज्य पुरातन विभागाकडे हस्तांतरित केलाय आणि त्या विभागाच्या निगराणीखाली आणि नियंत्रणाखाली मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम होत आहे. मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदारांना विचारू इच्छितो, आमदाराला विचारू इच्छितो, किती खोटारडेपणा करणार आहात तुम्ही? का असा अर्धवट व्हिडिओ दाखवून जनसामान्यात भक्तामध्ये कुलस्वामिनीच्या महाराष्ट्राच्या जे भक्त आहेत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करता? हे काही कुणाचं एकट्या दुःख्याचं काम नाही. हे काम पूर्ण महाराष्ट्राचं आणि आई तुळजाभवानीवर श्रद्धा असलेल्या सगळ्या भाविकांची मनोकामना इच्छा आहे. हे जीर्णोद्धाराचं काम व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने हे काम चालू आहे आणि असं असताना अर्धवट व्हिडिओ दाखवायचे आणि त्यामधून संभ्रम निर्माण करायचा आणि षडयंत्राचा भाग आहे असं म्हणायचं, हे आम्ही या गोष्टीचा आणि या घटनेचा भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून खासदार साहेबाला आणि आमदार साहेबाला विनंती करतो की कृपया अर्धवट व्हिडिओ दाखवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका. मी आपल्याच माध्यमातून खासदार साहेबाला विनंती करणार आहे, जीर्णोद्धाराचं काम, तुळजापूर विकासाचं काम, प्राधिकरणाचं काम सतत जनतेची मागणी आहे. 2019 पासून राणा जगदीश पाटील साहेब ह्या कामासाठी पुढाकार घेत होते, पुढे जात होते. त्यावेळेस महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा म्हणजे खासदार आमदारचं सरकार होतं. मग या सरकारनं 2019 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं? 1 रुपयाचा तरी निधी दिला का? किंवा ह्या खासदार आमदारांनी त्यासाठी, त्या विकासासाठी काही पत्रव्यवहार केला, काही गोष्टी केल्या? असं काही घडलंय का? काही घडलं नाही. तत्कालीन केंद्रीय मंत्री जे प्रसाद योजनेमध्ये तुम्ही फक्त महाराष्ट्रातनं प्रस्ताव आणा, आम्ही तुम्हाला निधी मोठ्या प्रमाणात निधी देतो असं म्हणत असताना ह्यांचे नेते आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री होते, परंतु कसल्याही प्रकारे त्यांनी साधा प्रस्ताव सुद्धा दिल्लीपर्यंत पाठवला नाही. यामुळं फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणायचं, घोषणा देऊन भागत नाही. त्यासाठी आई तुळजाभवानीची मनोभावे सेवा केली पाहिजे. मनापासून, मनापासून हृदयापासून त्या बाबत आपल्याला काहीतरी कृती केली पाहिजे असं वाटलं पाहिजे. आणि आज महाराष्ट्रातल्या सरकारनं 1865 कोटी रुपयाचा निधी तुळजापूर प्राधिकरणाने दिला. चंद्रशेखर बावनकुळे साहेब परवा आले, जंगी जोरात कार्यक्रम झाले आणि हे बघून खासदार आमदाराच्या पोटात गोळा आलाय, पोटसूळ उठलाय असं मला या निमित्तानं वाटतं. साहेब, तुम्ही जो उल्लेख केला अहवालाचा, म्हणजे राणादादांनी जे सांगितलं अहवाल, तो आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा अहवाल सध्या आपल्याकडे आहे का? तो आम्हाला मिळेल का? राज्य आणि भारतीय केंद्रीय आणि राज्य जे अवेलेबल आहे ते देतो तुम्हाला. ASI आणि स्टेटचं. साहेब, मंदिराच्या सेन्सिटिव्ह प्रश्नासंदर्भात आपली प्रेस आहे, त्यात जर आम्हाला अहवालच मिळत नसतील तर मग हे अर्धवट म्हणायचं नाही का? नाही, मी त्यांनी जी क्लिप दाखवली
त्या क्लिप अर्धवट दाखवली म्हणून मी तुम्हाला नाही, त्याची ज्या- क्लिप पूर्ण करून दाखवली. ज्या क्लिपच्या आधारे हम्म. तुम्ही सांगताय म्हणजे मंदिर पाडणार की नाही पाडणार असा अहवाल आहे उपलब्ध का? उपलब्ध करून तुम्हाला देतो मी. साहेब, तुम्ही प्रेस घेताय, इतक्या सेन्सिटिव्ह मुद्द्यासंदर्भात प्रेस घेताय आणि आमची अपेक्षित अशी आहे त्यांची. अपेक्षित आम्हाला असं अपेक्षित होतं की नक्की. मंदिर संस्थांच्या संदर्भात अधिकृत माहिती मिळेल, त्यांचे विश्वस्त, त्यांचे सचिव किंवा त्यांचे सदस्य हे कुणीतरी पत्रकार परिषद घेतील असं वाटत होतं. हा मुद्दा राज्याच्या अस्मितेचा आहे, तुळजाभवानीचा आहे. तुम्ही जर इतक्या सेन्सिटिव्ह प्रेस कॉन्फरन्स मध्ये अहवाल देत नसाल, आकाशजी एक मिनिट मी आपल्याला इंट्रोड्यूस करतो. तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष हे माननीय जिल्हाधिकारी आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्या भागातले आमदार राणादादा त्या मंदिराचे विश्वस्त आहेत. आजच्या प्रेसमध्ये माननीय खासदारांनी जे उल्लेख केला तो उल्लेख पर्टिक्युलर क्लिप वगैरे दाखवून माननीय राणादादाचा केला. त्यामुळं आर्किओलॉजीचा अहवाल सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आज रविवार आहे, आज सुट्टी आहे. उद्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे मी स्वतः जाऊन तो आर्किओलॉजीचा अहवाल तुम्हाला उपलब्ध करून देईन. आपलं मान्य आहे की हा विषय सेन्सिटिव्ह आहे, परंतु काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माननीय जिल्हाधिकारी देतील, कारण ते या विश्वस्त समितीचे अध्यक्ष आहेत. फक्त हा मुद्दा, हा प्रेस घेण्याचा जो आताचा आहे तो त्यांनी पर्टिक्युलर त्या मंदिराच्या विश्वस्तावर आणि पर्टिक्युलर व्यक्तीवर, ते जसं वारंवार म्हणतात की मी संविधानिक पदावर आहे, मी संविधानिक पदावर आहे, तसं त्यांनी सुद्धा माझ्या पक्षाच्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर केलेला आरोप आहे. त्याच्यामुळेच ही पत्रकार परिषद आहे आणि हा विषय संवेदनशील नक्की आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. या विषयाशी आमच्या सुद्धा भावना निगडीत आहेत. या विषयामध्ये आम्ही पण तितकेच खोलवर, तितकेच अभ्यास करून आणि तितकेच भक्तिभावाने या विषयामध्ये आम्ही लक्ष घालून आहे. परंतु जो विषय आपण मांडताय ना आपला, तो विषय मी तुमच्याशी सहमत आहे, पण याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं आपण जिल्हाधिकाऱ्यांकडनं पण घेऊ. दोघांना माहिती शेलार साहेबांचे जे इन्व्हिटेशन्स होतं उद्याच्या ह्याचं, त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांना वगळलो. नाही बघा, शेलार साहेबांच्या मी ते दोन्ही पत्र वाचली. सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा होता, सगळ्यात पहिल्यांदा असणारा मुद्दा जो होता तो मुद्दा मंदिराच्या, सांस्कृतिक खात्याचे मंत्री असल्यामुळे मंदिराच्या कामाचा आढावा आणि मंदिराच्या, आता तुम्हाला सगळ्यांनाही माहित असेल 1862-65 कोटीचं जे काम आहे ते राणादादाचे कोणी नातेवाईक नाहीत करणार, लक्षात घ्या. ते 1865 रुपयाचं काम जे आहे ना, दादाचा बादचा आहे, काका आहे, मामा आहे, आत्या आहे, मावशी आहे, असं कोणी करणार नाही. ते काम कुणाला द्यायचं, त्याच्यासाठीची टेंडर प्रक्रिया काय करायची, शापूरजी पालनजी पासून एल&टी पर्यंत, किंवा परवा मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील जे आले होते त्यावेळेला मी त्या बैठकीला स्वतः उपस्थित होतो. टीस नावाच्या कंपनीकडनं सुद्धा त्याची निविदा आपण मागवतो किंवा त्यांच्याकडनं ब्रीफ करून घेतोय. तर या विषयावरचा तो बैठकीचा नक्की विषय नक्की अगदी पत्र आपण वाचावं बोलतो ना पुन्हा. दादा. जीर्णोद्धारचं स्पेसिफिक Let- वेगळं let me आहे. finish now. जीर्णोद्धार हा विषय वेगळा आहे, तो 58 कोटीचा विषय आहे आणि तुम्ही जे सांगताय ते कृती विकास आराखडा, आणि त्या विकास आराखड्याचं जर ती बैठक असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ते विकास आराखड्याचे अध्यक्ष जे असतात ते जिल्हास्तरीय समितीचे पालकमंत्री असतात. बरोबर, अगदी बरोबर. मला ते त्यासाठी मी आपल्याला मला पूर्ण करू द्या. हा मुद्दा ज्या वेळेला पुढे आला त्या मुद्द्यानंतर मान्य पालकमंत्री त्या विषयामध्ये आले. सुरुवातीचा मुद्दा हा जीर्णोद्धारापर्यंत होता आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या खासदारांनी फोन केला मान्य तिन्ही पत्र तुम्ही बघू बघा, तिन्ही पत्राचा जो आहे संदर्भ जो आहे पालकमंत्री तो अध्यक्ष आहेत जीर्णोद्धार. ना, कृती समितीचे त्या मग आराखड्याचे त्यांना काय विषयाचे. त्यांना का वगळण्यात दोन आलं? मीटिंग आहेत, मी त्याच्यात थोडं ऍड करतो. 2 मीटिंग आहेत. एक विश्वस्त म्हणजे ट्रस्ट, त्याचे अध्यक्ष स्वतः कलेक्टर साहेब आहेत, SDO आहेत, तहसीलदार आहेत आणि आमदार म्हणून राणाजी जयसिंग पाटील यांची, आणि पुरातन खातं म्हणून जे आशिष शेलार साहेबाकडे ह्याची एक मीटिंग आहे. ही फक्त ट्रस्ट आणि पुरातन खातं. आणि दुसरी जी मीटिंग आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि पुरातन खातं आहे, त्यामध्ये आमदार खासदार आणि मंत्री महोदय, पालकमंत्री. 2 बैठका होणार आता 2 बैठक त्याच दिवशी उद्या. बरं, त्याच्यामध्ये दुसरे पत्र जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे तुळजापूरमध्ये 4 मठ आहेत, तर 2 मठांनाच आमंत्रण दिलं. मग बाकी दुसऱ्या मठांचं काही योगदान नाहीये का, किंवा त्यांचे मत ग्राह्य धरणं अपेक्षित नाहीये का? जिल्हाधिकारी या विषयावर सांगतील. शेवटी
शेलार साहेबांनी केलं ना. पण जिल्हाधिकाऱ्यांनी जी नावं पाठवली गेली ते शेलार साहेब म्हणजे थोडक्यात की जिल्हाधिकारी साहेबांनी पालकमंत्र्यांचं नाव ऍड करायला लावलं आणि पालकमंत्र्यांचं नाव नंतर कमी करायला लावलं. थोडक्यात हे जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी पूर्ण हे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. जिल्हाधिकारी अध्यक्षांच्या प्रकरणात म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनीच ते नाव कमी जास्ती करायचं सर्व. आता मी तर संघटनेचा माझ्या नेत्यावर केलेल्या आरोपाला उत्तर द्यायला मी या प्रेसला आहे. मी ना लोकप्रतिनिधी आहे, ना संविधानिक पदावर आहे, ना मी ट्रस्टचा प्रमुख आहे, ना ट्रस्टचा सदस्य आहे. मी आई तुळजाभवानीचा भक्त आहे आणि या विषयामध्ये मला माझ्या संघटनेच्या नेत्यावर केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मी येत आहे. त्यामुळे यातली तांत्रिक बाजू तपासून मी परत एकदा तुम्हाला प्रेस नोट देईन किंवा माहिती देईन व्यक्तिगत फोन करून. आपण सगळे एकाच ठिकाणी राहतो त्यामुळे सहजता आहे आपल्या संवादामध्ये. बरोबर ना संतोष? तेव्हा मुद्दा एक लक्षात घ्या. मी काय आलो माहिती आहे का, माझं एक छोटं ऑपरेशन झालं परवा आणि मी 3 दिवस सलग खूप धावपळ झाली म्हणून थांबलो होतो. मोबाईल बंद होता माझा. सडन मी बघितलं हे सगळं. मी लहान असताना देवदाजी काय व्हायचं, मी खूप लहान होतो आणि त्यावेळेला काँग्रेसचं किंवा तत्सम कुणाचं तरी सरकार होतं आणि नव्यानं दूरदर्शन चालू होतं. आणि एक मंत्री टीव्हीवर यायचे. त्या मंत्र्याला टीव्हीवर आलं की प्रश्न पत्रकारांनी आपल्यासारखे कुणी विचारलं ना की हे असं का झालं, तिकडं पूर का आला, ते मंत्री म्हणायचे याच्यात परकीय शक्तीचा हात आहे. मग एक रस्त्याने जाणारे संवेदनशील विषयाशी जोडतो मी तुम्हाला दादा. मी खूप संवेदनशील आहे. मी या पद्धतीने कधी प्रेसमध्ये बोललेलं आपणही कधी ऐकलं नसेल दादा. ट्रक जरी पलटी झाली तरी मंत्र्यांनी सांगायचे ह्याच्यामध्ये परकीय शक्तीचा हात आहे. आपल्या जिल्ह्यात असं झालंय का? महाराष्ट्रातला संवेदनशील विषय असलेला आई तुळजाभवानी त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला विचारतोय. हा जिल्हा आहे. आम्हाला अक्कल कमी असेल कदाचित किंवा मग हे नसेल. तुम्ही मग अशी म्हटलं इथंच राहतो, त्याचा अर्थ काय घ्यायचा? इथंच राहतो ना सगळेजण आपण. साहेब मग ह्याच्यासाठी इथंच राहतोय, बोलतो ना आता. शहरातच राहतोय आपण सगळेजण. त्याचा अर्थ काय घ्यायचा? थळ धमक्या म्हणायचे का? आणि धमकीचा कुठं विषय येतो याच्यामध्ये? कोण मग धमकी देतं कोणाला? तुम्हीच दिले आता. नाही, नाही. तुम्ही म्हणजे इथंच राहतो, गावात राहतो. मग गावाच्या हे असलं बंद करा तुमचं. आपण गावात राहतो याचा अर्थ हो, हे आपण बिलकुल याचा खपवून घेतलं जाणार नाही. त्याचा अर्थ काय सांगा मला? त्यांचा म्हणायचा उद्देश असा होता आपण एका गावात राहतोय. आणि मग कुठे राहतो आपण? असं तुम्हाला वाटलं असेल तसं काही हे करू नका. तुमच्यापर्यंत वैयक्तिक अजून कुठलाही विषय कुठल्याही पत्रकाराने घेतलेला नाही. नाही, नाही, संतोष. तुम्ही जी सांगता ना ही वाचा पहिल्यांदा पुन्हा बोला. मी बोलतो तुम्हाला. मी म्हणलं की तिथंच राहतो म्हणजे आपण फेसबुक आपलं सॉरी व्हॉट्सअपवर माहिती देऊ. तुमचं कोणी अपेक्षित नव्हतं. संवाद आपला चांगला आहे या विषयाने म्हणलं आपण इथंच राहतो. तर मला फक्त परत एकदा complaint संपूर्ण करू द्या. प्रेसमध्ये सांगतो ना आपण. प्रेसमध्येच बोला ना, वैयक्तिक सांगायचा संबंधच नाही ना. तुम्हाला प्रश्न पत्रकारा विचारताय. प्रेस नोट देऊया आपण. हा. परत एकदा प्रेस नोट देऊ आपण. असलं हे बंद करा भाऊ. तुमचं कोणी अपेक्षित नाही. नाही, नाही, बघा. हे कोड्यात बोलणं, शब्दात बोलणं हे ठीक आहे, पण थेट सांगायचं नाही. इथं राहतो म्हणजे याचा अर्थ नाही, काय? नाही, नाही. आपला गैरसमज होतोय. असं नाही, असं नाही. तुमचा गैरसमज होतोय. असं SMS करून घेऊ नका. बया, तुला बी कळतंय. एक मिनिट संतोष, एक मिनिट. तुला बी कळतंय सगळं बोलण्याची भाषा. हो, हो, हा? त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता. कळते ना? त्यांचा उद्देश एवढाच होता की आपण एका गावात राहतो लगेच लगेच आम्ही तुम्हाला सहज उपलब्ध करून देऊ. एवढी संवाद एवढं हे करून घेऊ नका. तेवढी आपली संवादातली सहजता आहे. भाऊ काही वाटलं असतं तर त्याबद्दल आम्ही स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही सहज श्रोते आम्ही बोलतो. आम्ही प्रेसमध्ये आम्ही- त्याला काय उभा मी विनंती करतो पत्रकार बांधवांना सगळ्यांना की ही आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका होती आणि आमदार खासदारांनी यापुढं असे अर्धवट व्हिडिओ दाखवून आमच्या नेत्याची आणि तमाम जनतेची जे कुलस्वामी तुळजाभवानीचे भक्त आहेत त्यांची बदनामी थांबवावी हे षडयंत्र असं रचू नये एवढीच आमची विनंती होती. धन्यवाद. काळे साहेब तुळजापूरच्या कार्यक्रमाबद्दल झालेल्या बावनकुळे साहेबाचा कार्यक्रम झाला. बावनकुळे साहेबाचा प्रश्न नाही म्हणलं ही विकासाचे 1865 कोटी रुपयाचे काम सुरू झाली. 19 पासून 2.5 वर्ष त्यांचं सरकार असताना आपण एकही रुपया आणू शकलो नाही. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होतं, त्यासोबत आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री असताना आपण देऊ शकलो नाही. आणि आता ह्या देवेंद्र फडणवीस सरकारनं पैसे दिले त्याचा पोटशोध. तो जो नागरी सत्काराचा कार्यक्रम होता त्याच्याबाबत पालकमंत्र्यांना कल्पना नव्हती असं ते स्वतः म्हणाले. नाही साहेब, आज आपले आजच्या अर्धवट व्हिडिओच्या संदर्भात आणि आजच्या प्रेसच्या संदर्भात आजच्या प्रेसमध्ये